चला, नमस्कार मुलांनो. कसे आहात तुम्ही सगळे? मागच्या 8-10 दिवसापूर्वी आपण जेव्हा भेटलो होतो, आपण नवा धडा सुरू केला होता प्राण्यांचे वर्गीकरण. त्याच्यातल्या पहिल्या टप्प्याला आपलं ऑलरेडी अभ्यास करून झालेला आहे, की प्राण्यांचे वर्गीकरण करण्याची गरज काय आहे? कोणी ह्या गोष्टीला सुरुवात केली आणि कशा पद्धतीने आपण प्राण्यांचं वर्गीकरण करायला अ, ह्या अभ्यासाला सुरुवात केली. सगळ्यात आधी तर आपण हे बघितलं होतं, की आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी असतात. प्राणी म्हणजे सगळ्या प्रकारचे सजीव. तर ह्या सजीवांमध्ये वनस्पती येतात, प्राणी येतात, सूक्ष्मजीव येतात आणि प्रत्येकाच्या वेगवेगळे गुणधर्म येतात. एवढा मोठा जो काही पसारा आहे आपल्या आजूबाजूला असलेल्या सजीवांचा, ह्याचा अभ्यास करणं काही सोपं नाही. आता तुम्ही म्हणाल, "कशाला रिकामा अभ्यास करायचा? आम्हाला काय कमी अभ्यास आहे 10वी काय कमी डोक्याला ताप आहे, तर आणखीन कशाला हा रिकामा उद्योग?" पण एक स्वाभाविक गोष्ट आहे बघा, आपल्या आजूबाजूला तुम्ही अगदी छोट्या लहान मुलांना जरी बघितलं, तरी पण तुम्हाला ही गोष्ट समजेल, की नकळतपणे आपण या गोष्टींचा अभ्यास करत असतो. लहान मुलं स्वतःहून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये किंवा अगदी तुमच्या शाळेमधली छोटी मुलं तुम्ही कधी बघितली असतील, तर त्यांचं निरीक्षण आणि त्यातनं त्यांना समजलेल्या गोष्टी, त्यांचे निष्कर्ष ह्याचं काहीतरी एक सांगड असते बघा. त्यांना हे माहिती असतं, की पाल ना अशी भिंतीवर चढते. त्यांना हे माहिती असतं, की कोळ्याचं जाळं असतं. मग ते जाळं कधी घरामध्ये असतं, कधी झाडावरती असतं, कधी कुठल्यातरी फुलावरती कुठल्यातरी भिंतीवरती किती असतं. हे त्यांनी पाहिलेलं असतं. नमस्कार. ऑलराईट. हां. अभ्यासाला सुरुवात केली आपण. प्राण्यांचे वर्गीकरण आपण का करतो आणि कसं करतो? ह्याचा आपण एक पटकन रिकॅप बघत होतो. मग पुढे आपण धड्याकडे जाणारच आहे. तर लहानपणापासूनच आपण सगळे नकळत आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास करत असतो. आपल्या डोक्यामध्ये त्याचं ऑलरेडी वर्गीकरण सुरू असतं. आपल्याला माहिती असतं, की पक्षी जे हवेमध्ये उडतात, तशा वनस्पती उडू नाही शकत. म्हणजे हे वेगळे आणि ते वेगळे आहेत. ह्याचा काहीतरी आपल्या आपल्या डोक्यामध्ये एक अभ्यास झालेला असतो. ह्याचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केल्यावरती आपल्याला त्याचा आणखीन सखोल त्याची माहिती मिळते. त्याच्या काही गोष्टी अशा समजतात, ज्या की आपल्याला वरवर बघून कळत नाहीत. म्हणून वर्गीकरणामुळे आपला अभ्यास सोपा होतो, जास्त डीप होतो आणि नवीन एखादी प्रजाती जर आपल्याला सापडली, तर तिला कुठल्या गटात टाकता येईल आणि का टाकता येईल ह्याचं आपल्याकडे काहीतरी एक कारण राहतं. मागच्या वेळेला पण मी तुम्हाला बोलले होते, आपण जेव्हा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे पिरियॉडिक टेबलचा अभ्यास केला होता, आवर्त सारणीचा, केमिस्ट्रीमधला धडा, विज्ञान 1चा दुसरा धडा, आधुनिक आवर्त सारणी. त्यावेळेला सुद्धा आपण हा विचार केला होता, की आपल्या आजूबाजूला असलेले पदार्थ नक्की कशापासून बनलेले? मग त्या घटकांचा अभ्यास केल्यावरती त्या मूलद्रव्यांचा अभ्यास करणं आणि त्या मूलद्रव्यांची रचना करणं, हा अख्खाच्या अख्खा एक अभ्यास आहे, जो ऑलरेडी आपण केलाय. तसाच वनस्पतींचा अभ्यास तुम्ही 9वीत केलाय. वनस्पतींची वर्गवारी करायच्या 5 पद्धती, त्याचे ते ग्रुप्स वगैरे हे सगळं तुम्ही केलंय. आताच्या ह्याच्यामध्ये आपण प्राण्यांच्या वर्गीकरणाला सुरुवात केली. प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आजूबाजूला असलेल्या अनेक प्राण्यांना नुसतंच बघून नैसर्गिक पद्धतीने वर्गीकरण हे आपण मागच्या वेळेला पाहिलं. अरिस्टॉटलने केलं होतं. आकार किती मोठा आहे, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत, त्याच्या निवाऱ्याच्या गरजा काय आहेत, ह्या सगळ्यावरनं प्राण्यांचं वर्गीकरण ऑलरेडी खूप पूर्वी केलेलं होतं. पण हे अगदी रफ वर्गीकरण होतं. ह्याच्यामध्ये आपण कुठल्याच गोष्टीला आपण क्लासिफिकेशन भौतिक घटकांवरती म्हणून केलंय, तर त्याला आपण पक्क नाही म्हणू शकत. त्याला काहीतरी बेस पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण नॅचरल पद्धतीचा, आपण जो सध्याचा अभ्यास करतोय, ती नैसर्गिक पद्धतीचा अभ्यास होता. आणि मग आपण आता जो अभ्यास करतोय त्याच्यामध्ये आपण त्याला डिटेलमध्ये बघतो, की ह्या सगळ्या वनस्पती, ह्या सगळ्या प्राण्यांची रचना कशी झाली. रचनेच्या आधारावरती झालेला पुढचा अभ्यास. कसला? वर्गीकरणाचा. कोणाच्या? प्राण्यांच्या. हा आपण ऑलरेडी मागच्या वेळेला सुरू केला होता. तुमच्या लक्षात असेल तर आपण ह्या पुस्तकातला ते टेबल वरती जे आहे, मी 1 मिनिटं तुम्हाला दाखवते. ते आपण डिस्कस केलं होतं मागच्या वेळेला, की प्राणीसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी आता आपण ही जी प्रचलित वर्गीकरणाची पद्धत आहे, ह्याच्यामध्ये आपण काय करतो, त्यांच्या शरीराच्या डेव्हलपमेंटचा म्हणजे डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ एनी ॲनिमल त्याला कन्सिडर करतो आणि मग त्याचे आपण गट बनवले. त्याचे 2 मुख्य गट आपण मागच्या वेळेला ऑलरेडी बघितले होते. एक होता उपसृष्टी असमपृष्ठरज्जू आणि मग होता समपृष्ठरज्जू. असमपृष्ठरज्जूमध्ये ते सगळे प्राणी आहेत, ज्यांना पाठीचा कणा नाहीये. ते असे वाकडे तिकडे मऊ, कशाही कुठल्याही आकाराचे, कारण शरीराचे 2 भाग करणारी आणि त्याला ताठ ठेवणारी संस्थाच त्यांच्या शरीरामध्ये नाही. मग हे सगळे सगळे मृदू काय, मऊ, सॉफ्ट असे सगळे प्राणी आहेत, ज्यांच्यापासून आपल्या प्राणीसृष्टीची उत्पत्ती सुरू झाली. आणि एक एक करत त्यांच्यामध्ये बदल होत गेले आणि मग जो पुढचा टप्पा आला तो होता समपृष्ठरज्जूंमध्ये. त्याच्यामध्ये सगळ्या प्राण्यांमध्ये आता पाठीचा कणा आला आणि मग त्याचे आणखीन पुढे उपसंघ आपण बघू.
ह्या सगळ्या वर्गीकरणाच्या प्रचलित पद्धतीमध्ये आपण काही काही मुद्द्यांचा बेस म्हणून अभ्यास केला. म्हणजे ह्या निकषांवरती आधारित आपण त्याचं वर्गीकरण करायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितली होती रचनात्मक संघटना. आपल्या प्राण्याच्या शरीरामध्ये रचनात्मक संघटना कशी आहे? सेल्युलर लेव्हल आहे, म्हणजे फक्त पेशी आहे. वेगळ्या वेगळ्या पेशी जशा अमिबा, पॅरामेशियम, ह्या सगळ्या एकपेशीय सजीवांमध्ये सगळंच्या सगळं काम त्या एका पेशीमध्ये होतं. मग त्याचा जीवस्तर काय आहे? एकच पेशी. एवढंच त्याचा जीवस्तर आहे. जीवद्रव्य स्तर. एकदम बेसिक. जेव्हा अशा अनेक छोट्या-छोट्या पेशी एकत्र येतात आणि त्या पेशींची एक उती बनते, तेव्हा आपण काय म्हणतो? आणखीन एक लेव्हल वरती गेले. म्हणजेच काय? सगळ्या एकसारख्या पेशी एकत्र येऊन एक काम करणं. म्हणजेच काय झालं? आता पेशींची संघटना झाली. त्याला आपण म्हणतो पेशींचं आणखीन एक उती स्तर. बरोबर? पेशी बनवणं, पेशींना उती बनवणं. आता ह्या सगळ्या उती तर बनल्या. पण आता उतीमधनं एक विशिष्ट अवयव, उदाहरणार्थ एकाच प्रकारच्या उतींमध्ये एकाच प्रकारच्या पेशी असतील, तर त्या स्पेशल पेशी असतील, तर त्या एकाच प्रकारचं काम करतील. आता आपल्या शरीराचा जरा विचार करा. आपल्या शरीरामध्ये अनेक संस्था आहेत. आपण आता मल्टी सेल्युलर म्हणजे बहुपेशीय प्राण्यांमध्ये येतो. शिवाय आपल्या शरीरामध्ये सगळ्यात काय बरं म्हणतो आपण क्लासिफिकेशनची हायेस्ट लेव्हल आहे आपल्या शरीरामध्ये. आपण सगळ्यात डेव्हलप प्राण्यांमध्ये येतो. पण आता विचार करा, की आपल्या शरीरामध्ये, आपल्या हृदयामधल्या पेशी ह्या पेशी उती स्तराचं एक प्रतीक आहेत की नाही बघा. बरोबर? त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या पेशी आहेत. जसं की आपण आपल्या किडनीजमध्ये बघितलं होतं. आपल्या किडनीजला मराठीत काहीतरी म्हणतात, मला लक्षात नाही. किडनीजमध्ये नेफ्रॉन असतात. आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन असतात. आपल्या हार्टमध्ये स्पेशल सेल असतात. ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या आहेत, या विशिष्ट प्रकारच्या पेशी आहेत की नाही. मग त्या उती म्हणजे पेशी एकत्र आल्या की उती बनतात. त्या उतींचे झालेले अवयव हा झाला त्याचा पुढचा टप्पा. कळलं? म्हणजे एक एक टप्पा आता आपल्या डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये बदलत चाललाय, वाढत चाललाय आणि डेव्हलप म्हणजे एकाकडून दुसऱ्या प्रगतीच्या टप्प्यावरती आपण आता चाललोय. बरोबर? नंतर आपण अवयव संस्था स्तर. आता अवयव तर झाले. आता त्या अवयवांच्या संस्था बनतील. म्हणजे एकाच प्रकारचं काम करणाऱ्या अनेक अवयवांची एक संस्था बनेल. उदाहरणार्थ मगाशी आपण बघितलं की आपल्या हृदयाचं काम काय आहे? रक्ताभिसरण करणं. पण नुसतंच हृदय एकटंच ते काम नाही करू शकत. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे स्नायू आहेत हे आपल्याला माहिती आहे. वेगळ्या प्रकारच्या उती आहेत हे पण आपण पाहिलं. पण नुसतंच हार्ट पंप करत बसेल तर काम पूर्ण होईल का? त्याच्याकरता रक्तवाहिन्या लागतात. बरोबर? त्या रक्तवाहिन्यांची जोडणी आपल्या फुफ्फुसाकडे असली पाहिजे. नाहीतर ऑक्सिजन येणार कुठून? नुसतंच पंप करत बसलो आपण, कार्बन डायऑक्साईड असलेलं रक्त तर शरीरामध्ये तेच फिरत राहील. तर ते होऊ नये म्हणून अवयव संस्था हे आणखीन एक वरची प्रगत पायरी आहे. एका पेशीकडून पूर्णच्या पूर्ण अवयव संस्था तयार होण्यापर्यंतचा जो प्रवास हळूहळू प्राण्यांमध्ये झाला, त्याच्यामध्ये त्यांची डेव्हलपमेंट, त्याची उत्क्रांती. विचार करा, एका सिंगल पेशीमध्ये जसा अमिबा आहे किंवा पॅरामेशियम आहे, त्यांना कुणाचं काही पडलेलं नाहीये. ती एक पेशी सगळं काम करू शकते त्याच्या आयुष्यातलं. जन्माला येणं, खाणं, पिणं, फिरणं, अनावश्यक गोष्टी शरीरातून टाकून देणं, पुनरुत्पादन करणं आणि एक विशिष्ट वेळ आली की मरून जाणं. कुठल्याही सजीवाच्या आयुष्यामधले हे टप्पे आहेत की नाही बघा. त्याला आपण जीवनचक्र म्हणतो. बरोबर? जन्माला येणं, मग हळूहळू मोठं होणं, वाढ होणं, एका विशिष्ट वयामध्ये पुनरुत्पादनासाठी तयार होणं, पुनरुत्पादन करणं, म्हातारं होणं, मरून जाणं. सगळेच्या सगळे सजीव हेच करतात. मग ते वनस्पती असू द्या, सूक्ष्मजीव असू द्या, तुम्ही मी असू द्या, किंवा आपल्या शरीरात आजूबाजूला असलेल्या पेशी असू द्या. आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत. प्रत्येक पेशी ह्या सगळ्या चक्रातनं जाते. बरोबर? पण आता त्या एका पेशीच्या अमिबापासून आपल्यासारख्या प्रगत बहुपेशीय प्राण्याच्या अवयव संस्थांपर्यंतचा विचार करा. टप्प्याटप्प्याने किती बदल घडलेत. आणि हीच तर आपल्या क्लासिफिकेशनची पायरी आहे. का बरं आपण याचं वर्गीकरण करत चाललोय? असे गुणधर्म असलेले एका गटात, असे गुणधर्म असलेले एका गटात, असं करून आपण आता आपलं काम सोपं करण्याच्या मार्गावर. शारीरिक सममिती ह्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेला बोललो होतो. आपलं झालंय शारीरिक सममिती म्हणजे काय? बॉडी सिमेट्री. आपल्या शरीराला मधून कापलं तर असे दोन भाग होतात. अरे काय काय डेंजर पिक्चर मध्ये पण दाखवलंय, असं मधून कापतात. हॉरिबल आहे. मी काय त्याच्यामध्ये जात नाहीये, पण ह्याच्यात दोन इक्वल भाग होतात. अरे तो जरासंधाची गोष्ट माहिती असेल तुम्हाला कदाचित. त्याच्यात
दोन भाग करायचे की दोन भाग चिटकायचे आणि तो परत पुन्हा जिवंत व्हायचा. तर का असं मॅडम होतं? आवाज नाही येत. माझा आवाज येत नाहीये तुम्हाला? कोणालाच येत नाहीये का? मॅडम आवाज नाही येत आहे. संगीता मैम, मेरी आवाज नहीं आ रही है क्या? मुझे तो कोई प्रॉब्लेम नाही आहे आज नेटवर्क का वगैरे. चला एक काम करूया आपण. मी थोडा वेळ माझा कॅमेरा बंद करते. आता मला सांगा माझा आवाज येतोय का ते? ठीक आहे? माझा आवाज येतोय का बघा व्यवस्थित? हॅलो, माझा आवाज येतोय? मॅडम मॅडम ओके, येत आहे. चालेल. आता येत आहे. ऑल राईट, थँक्यू. बरं, शारीरिक सममितीवरनं मला ऍक्च्युली जरासंधाची गोष्ट आठवली. तुम्हाला माहित असेल तर व्हेरी गुड, माहित नसेल तर शोधून काढा. जरासंध हा महाभारतातला एक कॅरेक्टर होता आणि त्याचा तो बनलाच असा होता, त्याचा जन्मच झाला तेव्हा तो 2 भागांमध्ये जन्माला आला होता. त्याला जोडून एक बाळ बनवलं होतं. त्याच्यामुळे तो अनेकदा मरायचा. 2 भाग केले उभे, की तो अनेकदा मरायचा पण पुन्हा तो जोडला जायचा. कारण आपलं शरीर हे बॉडी सिमेट्री बघितली ना तर आपली द्विपार्श्व सममितीमध्ये त्याला तोडलं की तो परत एकमेकांना चिटकायचा. अशी ती गोष्ट आहे, जुनी गोष्ट आहे. पण ह्याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये द्विपार्श्व सममिती म्हणजे 2 एक्झॅक्ट सेम भाग होऊ शकतात. तुम्ही वटाणा, फुटाणा किंवा शेंगदाणा असे कोणतेही दाणे घ्या. कोणते? ज्याचे 2 भाग समान होऊ शकतात असे. बघा त्याचे दोनही, ज्याला आपण द्विदल वनस्पतींच्या बिया म्हणतो की नाही, त्या द्विदलात दोन्ही बघा ना, एका मध्यभागी एका रेषेतनं तुम्ही त्याचे 2 समान भाग करू शकता. त्याला आपण द्विपार्श्व सममिती म्हणतो. अशी आपल्या शरीरामध्ये सुद्धा द्विपार्श्व सममिती आहे. पण अजूनही 2 प्रकारच्या सममिती असतात. एक आहे अरीय म्हणजे रेडियल, तुम्ही कुठूनही कापा त्या प्राण्याला, समान 2 भाग होते. आणि दुसरी आहे असममित शरीर, त्याला काही सिमेट्रीच नाहीये. म्हणजे त्याला काही आकार नाहीये, कसंही येतं, त्याला कसंही कापलं तरी 2 समान भाग तुम्हाला मिळणार नाहीतच. बरं, आज आपण सुरू करणार आहे आद्य स्तर किंवा जनन स्तर या मुद्द्याला. आता हे जरा समजून घेऊया हे काय. एक फार महत्वाची गोष्ट आहे. बघा, पुनरुत्पादन जेव्हा होतं तेव्हा एक अंड म्हणजे एग आणि एक स्पर्म म्हणजेच काय, एक मेल आणि एक फिमेल गेमेट असे एकमेकांमध्ये फ्यूज होतात. हे जेव्हा फ्यूज होतात तेव्हा त्याला म्हणतात झायगॉट, म्हणजेच पुनरुत्पादनाचं एक पेशीय, पण आई आणि बाबा या दोघांकडनं आलेल्या काय बरं म्हणतात त्याला, घटकातनं बनलेलं पण एकपेशीय सिंगल सेल असं एक स्ट्रक्चर बनतं. आता ही एक पेशी जी असते ना, ही पेशी आपली पहिली पेशी असते बरं का. म्हणजे ज्याला आपण म्हणतो रिप्रोडक्शनची किंवा फर्टिलायझेशनची पहिली स्टेज. आता ह्या एका पेशीमध्ये अर्धे गुण बाबांचे, अर्धे गुण आईचे, बरोबर? कारण एग आणि स्पर्म असे एकत्र आलेत ना. पण आता ही एकच पेशी अमिबा सारखी राहू शकते पण राहत नाही, कारण आपण काय अमिबा नाहीये. आता आपण कोण झालोय? ह्युमन झालोय. आता आपण जरा आपला विचार करूया आणि मग आपण आपल्याहून खालच्या स्तरावरच्या प्राण्यांचा विचार करू, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर हा जो एक पेशीचा आपल्या काय बरं म्हणतो आपण झायगोट असतो, हा झायगोट मल्टिप्लाय होतो, म्हणजे त्याचा गुणाकार होतो आणि एकाच्या 2 पेशी होतात, 2च्या 4 पेशी होतात, 4च्या पेशी. मग अशा करत 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 एक असा बॉल तयार होतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या पेशी 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 असतात, बरोबर ना. प्रत्येक पेशी डिवाइड होणार म्हणजे डबल होणार असं करत करत ते एकदम फास्ट प्रोसेसमध्ये मल्टिप्लाय होतात, 32 64 अशा व्हायला लागतात. आणि मग त्याचा एक असा एक मोठाच्या मोठा बॉल बनतो. आता बघा, हा एक बॉल आहे आणि हे जे 3 रंग आहेत ना, हे 3 रंग म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, या पेशींची रचना आहे. ह्याच्या आतमध्ये प्रत्येक 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 सेल, समजा एक काहीतरी विशिष्ट नंबरचा सेल आपण एक समजूया. आपण आपलं काम सोपं करूया. 90 नाही आहेत, पण मी एक तुम्हाला उदाहरण सांगते. 90 पेशी तयार झाल्या उदाहरणार्थ. हा, 90 होत नाहीत बरं का, मी तुम्हाला काम सोपं करायचं म्हणून सांगते. 90 पेशींचा एक आपला बॉल तयार झाला आतमध्ये, त्याला म्हणतो झायगॉट, होता मल्टिप्लाय होत चाललाय, बरोबर. आता त्याच्यातलं 30 पेशी, 30 पेशी आणि 30 पेशी, अशा 30 30 30 पेशी समजा 3 भागामध्ये विभागल्या गेल्या. त्याला म्हणतात एंडोडम, मेझोडम आणि एक्टोडम. म्हणजेच काय, मध्यस्तर, अंतर्जनन स्तर आणि बहिर्जनन स्तर.
एक्झोडर्म सगळ्यात बाहेरचा, ह्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या सगळ्या बाहेरच्या अवयवांना बनवण्याचे सेल्स असतात. आपली त्वचा, आपले काय बरं म्हणतो, आपली नख, सगळं बाहेर बाहेर दिसणारे सगळे अवयव असं समजा. ठीक आहे. मग आहे मधली, मध्य, अंतर्जनन स्तर. मधल्या आपल्या शरीरामध्ये बॉडी कॅव्हिटी असते बरं का, त्या बॉडी कॅव्हिटीच्या आसपास असलेले सगळे अवयव. आणि अंतस्तर म्हणजे असं आपण समजूया की एकदम आतमधले, अच्छा सॉरी, मध्यस्तर म्हणजे हा मधला, आणि अंतर्जनन म्हणजे एकदम एंडोडम म्हणजे एकदम मधला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपल्या शरीरातले सगळ्यात मऊ आणि सगळ्यात महत्वाचे, त्याला आपण व्हायटल ऑर्गन्स म्हणतो बरोबर, असे असे इथे बनतात. आपल्या सगळ्या डेव्हलप्ड प्राण्यांमध्ये हे तीनही स्तर असतात. म्हणून आपलं शरीर हे ट्रिप्लोब्लास्टिक आहे. तीनही प्रकारचे स्तर असतात. त्रिस्तरीय रचना. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये त्रिस्तरीय लेयर्स म्हणजे रचना असते. कधी? जेव्हा आपण बनलो आपल्या आईच्या शरीरामध्ये, आपण जेव्हा टिंबा एवढे होतो, एका टिंबा एवढे, तेव्हा आपण सगळे ह्या प्रोसेस मधनं गेलोय. आपणच नाही, सगळ्या डेव्हलप्ड म्हणजे आता तुम्ही अगदी आपल्या आजूबाजूला असलेला भुबू म्हणा, माऊ म्हणा, गाय म्हणा, बकरी म्हणा, ह्या सगळ्या डेव्हलप्ड प्राण्यांमध्ये, सस्तन प्राणी कुठलेही घ्या, पक्षी कुठलेही घ्या, बरोबर, ह्या सगळ्यांमध्ये अशा प्रकारचे त्रिस्तरीय जर्मायनल लेयर्स म्हणजेच काय, पेशींची रचना भ्रूणावस्थेमध्ये बघायला मिळते. बरोबर. भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळामध्ये कधी पहिल्याच टप्प्यामध्ये हे होतं बरं का, कारण आता एकदा हे तुमचे 30-30-30 असं समजा, आपण सोपं उदाहरण घेतलं बरं का, 30, अशा 3 भागांमध्ये तुमचे पेशी आपल्या आपल्या ठिकाणी गेल्या तर काय होईल, प्रत्येक पेशीला माहिती ना मला काय बनायचं, प्रत्येक पेशीला माहिती मला काय बनवायचं, मला काय बनवायचं, असं करून 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 त्यांच्यातनं एकाच वेळेला बरेचसे अवयव बनायला सुरुवात होते. लहान बाळाच्या शरीरामध्ये आधी डोळाच बनला, मग पोटच बनलं, मग पायच बनलं, असं होत नाही. एकाच वेळेला सगळ्या गोष्टी सुरू असतात. हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी वाढतात. पण पहिल्या 3 महिन्यामध्येच बाळ तयार झालेलं असतं पूर्णपणे, कारण की त्याच्या रचनेला सुरुवातच एकदम झालेली असते. कारण काय आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ सेल्स, एकाच वेळेला सगळेच्या सगळे सेल आपापल्या कामाला लागतात. काय फॅन्टॅस्टिक काम आहे बघा ना आपल्या आपल्या शरीरामध्ये किंवा निसर्गामध्ये. ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावरती आपल्याला कळतं की काय ना, डेंजरस काम आहे, काय प्लॅनिंग आहे. नंतर आहे देहगुहा. देहगुहा नाव कसं वाटतं ना, असं वाटतं आपण एखाद्या गुहेमध्ये घुसतोय, पण ती गुहा आपल्या शरीरातली आहे, म्हणजेच बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी ऐकलं की सोपं वाटतं. त्याला आणखी एक शब्द आहे सिलोम. देहगुहा म्हणजे काय, आपल्या शरीरातली भित्तिका आणि आतील अवयव यांच्या दरम्यान असलेल्या पोकळीला आपण देहगुहा म्हणतो. आता जरा विचार करा, आपलं शरीर बघा, आपल्या शरीरात बाहेरच्या बाजूला स्किन आहे आणि एकदम आतल्या बाजूला आपले सगळे व्हायटल ऑर्गन्स आहेत. त्याच्या आजूबाजूला बरीचशी जागा रिकामी आहे. बरोबर. आपल्या शरीरामध्ये खरी खरी देहगुहा आहे. ठीक आहे. म्हणजे आपण कोण आहोत, सिलोमेट. म्हणजे कोण, सिलोमेट म्हणजे ज्यांच्यामध्ये सिलोम आहे, बॉडी सिलोम आहे, असे सगळे. सत्य देहगुहा असणारे प्राणी म्हणजे कोण, युसिलोमेट किंवा सिलोमेट. एसिलोमेट म्हणजे ज्यांच्यामध्ये अशी देहगुहा नाहीये. म्हणजेच काय, त्यांच्या शरीरामध्ये हा मध्यस्तर नाही. मध्यस्तर असेल तेव्हा आपल्या शरीरामध्ये बॉडी कॅव्हिटी असेल. जे शरीरामध्ये मध्यस्तर बनलंच नाही तर बॉडी कॅव्हिटी येईल कुठून. त्या सगळ्या सुरुवातीच्या प्राण्यांमध्ये ज्यांच्यामध्ये मध्यस्तराची गरजच नाही, त्यांच्यामध्ये देहगुहाही आपोआप नाही. त्यांच्या शरीरामध्ये बाहेरचा आणि आतला असे 2च भाग आहेत. चपटे आहेत ते एक प्रकारे बघितलं तर. पण चपट्या चपट्या प्राण्यांपासनं जेव्हा आपण गोलाकार प्राण्यांच्या रूपामध्ये गेलो, तेव्हा आपोआप काहीतरी बदललं ना शरीरामध्ये. एक प्रकारची पोकळी निर्माण झाली, जी पोकळी म्हणजेच सिलोम आहे. ठीक आहे. आता काही काही प्राण्यांच्या शरीरामध्ये बघा, गोल कृमींच्या शरीरामध्ये देहगुहा आहे, पण ती वर नमूद केलेल्या पद्धतीने तयार झालेली नाहीये. म्हणजे ती काय मिझोडर्म पासून बनलेली नाही. कधी बनली पाहिजे, बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेमधील वाढीच्या काळामध्ये मध्यस्तरापासून किंवा आतड्यापासून ही देहगुहा तयार होते. बरोबर. जर ही देहगुहा मिझोडर्म पासून किंवा आतड्यापासून बनली नाही तर त्याला आपण काय म्हणतो, देहगुहाहीन, एसिलोमेट. पण ती आहे असं वाटतंय, पण ती ह्या 2 स्तरांपासून बनलेली नाही, तर त्याला म्हणतात स्युडोसिलोमेट किंवा फसवी किंवा खोटी देहगुहा.
आता ही कोणामध्ये आहे? गोल कृमींच्या शरीरामध्ये देहगुहा आहे. ह्या गोल कृमी आहेत, गोल आहेत, त्या चपट्या नाही आहेत. चपट्या कृमींच्या शरीरामध्ये काहीच नाही, कारण ते चपटेच आहेत. त्याच्यामध्ये कुठून आली आहे जागा? कसली आली आहे देहगुहा? प्रश्नच नाही. गोल कृमींच्या शरीरामध्ये ह्यांच्या पुढचा टप्पा आहे बरं का. म्हणजे चपट्या कृमींच्या नंतर गोल कृमी येतात. तर ह्या गोल कृमींच्या शरीरामध्ये अशी देहगुहा आहे, पण ती मिझोडर्म पासून बनलेली नाहीये. म्हणून त्याला काय म्हणतात? खोटी किंवा फसवी देहगुहा. आता खंडीभवन म्हणजेच काय? शरीराचे भाग. आपल्या शरीराचे भाग आहेत का मला सांगा तुम्ही जरा. विचार करा आणि मला सांगा. आपल्या शरीराचे भाग आहेत का? खंडीभवन म्हणजे बॉडी सेगमेंटेशन. आपल्या शरीराचे आपण सेगमेंट्स बनवू शकतो का? सांगा बरं. उत्तर द्या बरं. काय झालं? प्रश्नच नाही कळला. आपण आपल्या शरीराचे भाग करू शकतो का? त्याला सेगमेंट म्हणतात किंवा खंड. करू शकतो ना. डोकं, मग नंतर थोरॅसिक कॅव्हिटी, मग ऍब्डोमिनल कॅव्हिटी. हे आपल्या शरीराचे भाग नाही आहेत का? सेगमेंटच आहेत ना. बघा, तुम्हाला गांडूळ माहितीये का? गांडूळ. मी सगळ्यांनी पावसाळ्यामध्ये भरपूर गांडूळ बघितलेली असते. ह्या गांडुळाचं शरीर कसं असतं? असं मऊ असतं, एकदम सॉफ्ट असतं. एकदम काय बरं म्हणतात असं ओलसर असतं आणि त्याच्या शरीरामध्ये तुम्हाला ना अशा अशा रेषा दिसतात. बघितल्या असतीलच तुम्ही. जेव्हा हे गांडूळ वळवळ करते की नाही किंवा पुढे मागे सरकण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्याच्या शरीरामधल्या ह्या सेगमेंट्स हलतात आणि ते आपल्याला दिसतात. त्या सेगमेंट्स म्हणजेच खंड. अशा शरीरामध्ये खंडीभवित शरीर म्हणजेच काय सेगमेंटेड बॉडी असणं हे का सुरू झालं असेल? बघा, एक पूर्णच्या पूर्ण शरीर, लांबच्या लांब नुसतं अळीसारखं शरीर. त्या शरीरामध्ये काहीच नाहीये. नुसतंच्या लांबच्या लांब असं ते एकच युनिट आहे. म्हणजे काय होणार आहे? कुठल्याच अवयवाला स्पेसिफिक जागा नाही ना तिकडे. एकाच असं समजा आपण एका रेल्वे गाडीमध्ये बसलो आणि त्या रेल्वे गाडीमध्ये छोटे-छोटे डबे नाहीये. इंजिन पासून मागच्या एंड पर्यंत एकच गाडी आहे. आता त्या गाडीमधनं चढणं, उतरणं, त्याच्यामध्ये फिरणं, हे जास्त क्रिटिकल आहे का? का सोपं आहे? छोटे-छोटे डबे गेले, तर गाडी साफ करणं सोपं आहे. गाडीचे डबे बदलणं सोपं आहे. काही कुठे प्रॉब्लेम झाला, तर तो रिपेअर करणं पण सोपं आहे. बरोबर की नाही? पण एकाच गाडीमध्ये काही प्रॉब्लेम झाला, तर तो पूर्ण गाडीला फेस करावा लागतो की नाही? म्हणून हळूहळू आपल्या शरीरामध्ये खंड म्हणजेच काय सेगमेंट्स बनायला सुरुवात झाली आणि जिकडे-जिकडे हे खंडीभवित शरीर आहे, त्याला आपण म्हणतो बॉडी सेगमेंट्स किंवा सेगमेंटेड बॉडी. वलई प्राणी संघातील सगळेचे सगळे जे प्राणी आहेत, ते कोण आहेत सगळे? सेगमेंटेड बॉडी असलेले प्राणी आहेत. हा पुढचा टप्पा आहे. आता आता आपल्याला अच्छा, हा टेबल एकदा बघूया आपण. हा आपलं काम सोपं करतो. हा झाला की आपल्याला आपला पहिला मुद्दा म्हणजे आपला पहिला जो फायलम आहे, तो अभ्यासायचा आहे. बघा, आता आपल्या अभ्यासासाठी आपल्या पुस्तकामध्ये एक अतिशय सोपं काम करून ठेवलेलं आहे. देहगुहेवरून प्राण्यांचे प्रकार. आपल्याला ह्या सगळ्याच्या सगळ्या अ, रचनेला होमवर्क हाच आहे तुमचा, की तुम्हाला याला 2 किंवा 3 वेळेला काढायची आहे ही रचना. हे क्लासिफिकेशन काढायचं. पण कसं काढायचं? उलटं काढायचं. इथून सुरू करायचं. प्राणीसंघ, मग रंध्रीय, निडारिया, चपटेकृमी, गोलकृमी, वलयी, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी, अर्धसमपृष्ठरज्जू, समपृष्ठरज्जू. हे 10च्या 10 इकडे लिहून टाकायचे. हे 10 लिहिले की मग उलट्या रेषा काढायच्या. मग आपण सगळ्यात शेवटी काय बघितलं? देहगुहा. देहगुहा हीन शरीर चपट्या कृमीपासून येतं. मग फसवी देहगृहा गोलकृमी आणि मग खरी देहगुहा वलयीपासून सुरू होते. बरोबर. मग देहगुहाच्या आधीचा मुद्दा आपण पाहिला होता शरीर सममिती. शरीर सममिती असममित शरीरामध्ये पहिलाच प्रकार आहे फक्त रंध्रीय. बाकी अरीय सममितीवाले निडारिया आणि द्विपार्श्व सममितीवाले तिसऱ्यापासून सगळे खाली जे आहेत ते सगळे. बरोबर की नाही? मग शरीर संघटन, पेशीस्तर संघटन पहिलंच आहे फक्त.
बाकी उती अवयव वगैरे सगळे इथून खाली येणारच आहेत. आणि मग सृष्टी कोणती आपली? प्राणीसृष्टी. त्याच्यामध्ये पेशी भित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी आपण बघतोय. खालच्या बाजूला प्राणीसृष्टी, वरच्या बाजूला त्याचे मुद्दे, शरीर संघटन, शरीर सममिती, देहगुहा आणि कोणत्या कोणत्या प्राणी संघ कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात. हा आडवा एक चार्ट आहे. तुम्ही तुम्हाला हवा तसा सोपा पण बनवू शकता आणि याला लक्षात ठेवू शकता. आता आपला खरा खरा अभ्यास सुरू होतो. इथून सुरू होतो पहिला मुद्दा, रंध्रीय प्राणी संघ. रंध्र या शब्दाचा अर्थ आहे होल किंवा छिद्र आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात पोरस म्हणजे सच्छिद्र. आता ॲज द नेम सजेस्ट, नावातच अर्थ आहे. रंध्रीय प्राणी संघ म्हणजे हे अशा प्रकारचे प्राणी आहेत ज्यांच्या शरीराला छिद्र आहेत म्हणजे स्पंज आहेत. आता ही सगळ्यात सोप्या प्रकारची शरीररचना आहे, एकदम साधी. एखादा काय बरं म्हणतात त्याला शंख किंवा स्पंज तुम्ही बघितलात तर त्याचा आकार कसा, असं समजा हा एखादा शंखाचा आकार आहे किंवा हा एखादा स्पंज आहे. त्या स्पंजच्या शरीरावरती खूप सारे बारीक 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 होल असतात. त्यात तुम्ही पाणी ओतलं की ते पाणी ऍब्झॉर्ब करून घेतं, त्याला दाबलं की ते पाणी बाहेर सोडून देतं. अशा प्रकारची जी रचना असते त्याला म्हणतात पोरस किंवा रंध्रीय रचना. आता ह्या सगळ्या छिद्रांना म्हणतात ऑस्टिया आणि ऑस्क्युला. दोन प्रकारची छिद्र आहेत बघा. आता जरा हे चित्र खालचं दिलेलं आपली जी डायग्राम आहे इकडे जरा लक्ष द्या. कोणत्या तरी एका बेसवरती हा प्राणी चिटकलेला आहे बरं का. हा सायकॉन स्पंज असं याचं नाव आहे. आता याची रचना बघा, असं आणि असं, असे दोन रताळी असतात की नाही तशा आकाराचे किंवा दुधी भोपळे म्हणतो आपण तसे दोन असे पेशींचेच काइंड ऑफ काय म्हणूया आपण आउटग्रोथ्स ह्याच्यामध्ये आहेत. कोणत्या तरी खाली पृष्ठभागाला हे चिटकलेलं आहे. हे स्वतःहून कुठेही फिरत नाही, एकाच ठिकाणी चिटकलेलं असतं हे बरं का. पण आता ह्याच्यामध्ये कसं आहे, इथून इथून पाणी याच्यामध्ये जातं आणि इकडून आणि इथून बाहेर पडतं. ऑस्टिया हे शरीरामध्ये असलेले छिद्र आणि ऑस्क्युलम म्हणजे जसं की आपलं तोंड असतं की नाही, तोंड अशा प्रकारचं मोठं असं ते त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात एक रचना असते. हे जलवासी प्राणी आहेत ऑब्व्हियसली ना, हे पाण्यामध्येच असणार. आपल्या सजीव सृष्टीची सुरुवातच पाण्यामध्ये झालेली आहे. मग जर प्राणी सृष्टीचा आपण विचार करतोय तर सगळ्यात पहिले सुरुवातीचे सगळे प्राणी हे पाण्यामध्येच असतील, म्हणजे हे जलवासी आहेत. आणि बहुतेकदा हे समुद्रात तर काही त्यातले गोड्या पाण्यामध्ये आढळतात. समुद्र हा सजीव सृष्टीचा काय बरं म्हणतो आपण करता धरता आहे. तर ह्या समुद्रामध्ये बहुतांश यातले अनेक प्रकारचे आपल्याला रंध्रीय प्राणी संघ दिसतात. नंतर बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर हे असममित असते. असममित म्हणजे असिमेट्रिकल. त्यांच्या शरीराला कुठल्याही कसंही तुम्ही कापलं तरी दोन समान भाग तुमचे होणार नाही. असममित. ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. कॉलर पेशी का असतात? तुमच्या शर्टाला कॉलर असते, त्यामुळे काय होतं, तुमचा जो शर्ट आहे तुमच्या शरीरावरती बरोबर उभा राहतो की नाही. आता टी शर्ट आणि नॉर्मल शर्ट ह्याच्यात फरक काय मला सांगा. कॉलर हाच एक फरक आहे की नाही. कॉलरमुळे आपल्या शरीराला एक ताठपणा येतो, एक सपोर्ट मिळतो, त्याच्यामुळे तो शर्ट आपल्या शरीरावरती बरोबर बसतो. सेम बरोबर ना, सेम तेच काम या कॉलर पेशींचं असतं. आता आपण एका एका पेशींच्या बोला बटन नाही बटनाचं काम आहे शर्ट बंद करणं. हा, पण कॉलरचं काम आहे शर्टाला आपल्या शरीरावरती खांद्यावरती नीट बसवणं, बरोबर की नाही. मॅडम. मग आता विचार करा, आता ह्याच्या आधीचे जे सगळं, तुमचा माईक बंद करून टाका आणि ऐका. ह्याच्या आधीचे जे सगळे प्राणी होते की नाही ते सगळे असे एका एका पेशीचे प्राणी होते.
आता खूप साऱ्या पेशी एकत्र आल्या आहेत, तर त्यांना काहीतरी आधार पाहिजे की नाही? काहीतरी आधार असेल तर ते एकमेकांना पकडून सरळ अशा पाण्यामध्ये, पाण्याचा प्रवाह तुम्हाला माहिती आहे, असं पाणी हलत असतं सगळीकडे. त्याच्यामुळे ह्याच्या पाण्याच्या खाली असलेले हे सगळे जीव आहेत, तर ते पण पाण्याच्या प्रवाहाबरोबर हलते डोलते राहणार आहेत. पण तरी पण ते एकमेकांवरनं पडले नाही पाहिजे. त्या पेशी एकमेकांना पकडून राहायला पाहिजे. त्याच्याकरता त्याला काहीतरी आधार पाहिजे, जे या कॉलर पेशींमुळे मिळतो. बरोबर? आणि त्याच्यामुळे पाणी आत येणं आणि त्यातनं बाहेर जाणं, हे करायला पण ते चॅनल मिळतं की नाही, काहीतरी सिस्टीम तयार होतं त्याच्यामुळे. हे प्राणी आधात संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी असे म्हणतात. कोणत्या तरी खाली सरफेसवरती हे चिटकलेले असतात. ते फिरत नाही, ते इकडे तिकडे जाऊ शकत नाही, म्हणून त्यांना सेडेंटरी अॅनिमल म्हणजे स्थानबद्ध प्राणी. ज्या ठिकाणी हे चिटकलेले असतात तिथेच हे राहतात. यांच्या स्पंजासारख्या शरीराला कंटिकांचा किंवा शुकिकांचा म्हणजेच काय स्पिक्युल्स किंवा स्पॉन्जिनच्या तंतूंचा आधार असतो. या कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. आता बघा, आपल्याला ह्या सगळ्या रचनेला आधार द्यायचा आहे, त्याला कडक बनवायचंय, बरोबर? जशी आपली हाडं आहेत की नाही, आपली हाडं कॅल्शियमची बनलेली असतात. हाडं आपल्या शरीरामध्ये आहेत म्हणून आपण कसेही कुठेही फिरू शकतो, बसू शकतो, हालचाल करू शकतो. आपल्या प्रत्येक मसलला, आपल्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूला आधार देण्याचं आणि हलवण्याचं काम आपल्या शरीरामध्ये आपली अस्थिसंस्था करते. आणि आपल्या अस्थी बनल्या आहेत कॅल्शियम कार्बोनेटच्या, बरोबर की नाही? म्हणून तर म्हणतात ना, दूध प्या, दूध प्या, दुधामुळे कॅल्शियम वाढतं. हे कॅल्शियमच या कंटिकांमध्ये आहे. त्याच्यामुळे त्या काय होतात, एक प्रकारे आधार त्यांना मिळतो आणि ते चांगल्या सरळ उभ्या राहू शकतात. त्यांच्या शरीरामध्ये घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव आणि पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात. आता हा एक प्रकारचा त्यांचा बघा पोट भरण्याचा उद्योग आहे. या ऑस्टियामधनं पाणी आत येतं. खूप सारी बारीक बारीक छिद्र आहेत त्यांच्यामध्ये. पाणी आत जाणार, बाहेर पडणार, आत जाणार, बाहेर पडणार. जसं आपल्याकडे असं समजा तुम्ही, एक टब आहे. आपण अंघोळ करतो की नाही, बाथ टब किंवा बादली. बादलीच्या बादलीच्या पूर्ण सरफेसवरती आपण बरेचसे होल केले समजा, आणि ती बादली तुम्ही ठेवली एखाद्या ड्रम मध्ये, तर काय होईल? ड्रम मधनं सगळं जे पाणी आहे इकडचं तिकडचं, ते त्या होल मधनं बादलीच्या आत शिरेल आणि बादलीच्या तोंडातनं सगळं बाहेर पडेल की नाही? आता असंच समुद्राच्या मध्ये जिकडे खाली हे चिटकलेले असतात कुठेतरी, समुद्रातलं पाणी त्यांच्या शरीरातल्या या ऑस्टियामधनं त्यांच्यामध्ये घुसतं, शरीरामध्ये जातं आणि सगळीकडे फिरतं. तिथे खूप साऱ्या लहान लहान पेशी आहेत. पाण्यामध्ये अनेक बारीक बारीक सजीव असतात. पाण्यामध्ये अनेक एकपेशी सजीव असतातच की. त्या अनेक बारीक सजीवांना ते खाऊन टाकतात. त्यांच्यातले पोषक द्रव्य त्यांना मिळतात आणि त्या ऑस्टिया नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरामध्ये घेतलं जातं आणि ऑस्ट्युलामधनं ते बाहेर सोडलं जातं. बघा की, आपण आत्ताच बोललो, ऑस्टियामधनं पाणी आत येणार आणि ऑस्क्युलम मधनं बाहेर जाणार. हा पाण्याचा प्रवाह असा असतो. इकडे यायचं आणि इथून बाहेर जायचं. अशा पद्धतीने ते त्यांचं पोट पण भरतात आणि काय करतात, पाण्याला प्रवाही ठेवतात. आता यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने पण होते. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पुनरुद्भवन क्षमता असते. आता उदाहरणार्थ, जर हे इथे कापलं गेलं, समजा हे कट केलं मी इथे, कटाक कट, आणि हे पडलं इकडे, असं होऊ शकतं ना? पाण्यामध्ये काही धारदार वस्तू असतात, काही दुसरे दुसरे प्राणी असतात, काही मासे असतात, कोणाच्या तरी पंखामुळे किंवा त्या फिनमुळे तुटलं, ते तुटलं, खाली जाऊन पडलं इकडे. आता इथला जो तुटलेला भाग आहे हा आपोआप स्वतःला परत बनवेल आणि खाली पडलेला जो भाग आहे ना, हा असा डोक्याचा, हा परत खाली वाढेल आणि हा नवा प्राणी बनेल. त्याला म्हणतात पुनरुद्भवन. ह्याचं नॉर्मल उदाहरण आपण जे बघतो ते आहेत पाली. आपल्या सगळ्यांना पाली माहिती आहेत. अतिशय घाणेरड्या आणि विचित्र पाली आपल्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी असतात त्या. आता हिवाळा आहे, सध्या बाहेर दिसत नाहीयेत. जसा उन्हाळा येईल बघा, कशा आपापल्या कोपऱ्या कोपऱ्यामधनं बाहेर पडतील. तर ह्या पालींना तुम्ही जेव्हा मारता किंवा पळवता, तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्याकरता पालींमध्ये एक खूप स्मार्ट टेक्निक आहे. असं जेव्हा वाटतं की आता आपण पकडलं जाऊ, तेव्हा पाल काय करते, आपली शेपूट तोडून टाकते. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पालीला मारलं, पण पाल फार हुशार असते.
शेपूट तोडून टाकते आणि आपण शेपटीकडे बघत बसतो. शेपूट अशी हालचाल करत राहते बराच वेळ. आपल्याला असं वाटतं पाल आहे, पाल आहे, आणि तेवढ्या वेळामध्ये पाल आपली नजर चुकून पळून जाते आणि तिला काही दिवसानंतर परत नवीन शेपूट येते. त्याला म्हणतात पुनरुद्भवन. असं बऱ्याच प्राण्यांच्या बाबतीमध्ये होतं. असं या रंगीय प्राण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा होतं. यांचं प्रजनन मुकुलायन, म्हणजे जसं आपण म्हणालो की नाही बडिंग, ह्यातला एक तुकडा खाली पडला की नवा बनला, ह्याचा तुकडा खाली पडला की नवा बनला. मुकुल असे स्वतःच्या शरीरामधनं छोटे छोटे असे बर्ड्स तयार होतात, त्यांचे असे छोटेसे बर्ड तयार होतात, ते तुटतात, खाली पडतात आणि एक नवा प्राणी तयार होतो. किंवा लैंगिक होऊ शकतं ना, ह्याच्यामध्ये एक मेल आणि एक फिमेल गॅमेट असे जर बनले तर त्यांचे रिप्रोडक्शन होऊन त्या पद्धतीने पण पुनरुत्पादन होऊ शकतं. आता ह्याची उदाहरणं आहेत सायकॉन, युस्पॉन्जिया, आंघोळीचा स्पंज आपला, हायालोमिना, हायालोनिमा आणि युप्लेक्टेला वगैरे वगैरे प्राणी. आता सिलेंट्रेटा किंवा निडारिया प्राणी संघ हा झाला की आपण थांबूया. फायलम सिलेंट्रेटा किंवा निडारिया या प्राण्यांच्या शरीराचा आकार हा दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. छत्री किंवा दंड, दंड म्हणजे असा उभा, बरोबर. दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक म्हणजे पॉलिप, आणि छत्रीच्या आकाराचं असेल तर छत्रिक म्हणजे मेड्युसा असं त्याला म्हणतात. हे बहुतेक समुद्रामध्ये आढळतात आणि काही मोजके प्राणी हे गोड्या पाण्यामध्ये असतात. यांचे शरीर हे अरीय सममित आणि द्विस्तरीय असते. बघा आता इथून काय झालेलं आहे, पहिला जो होता की नाही रंध्रीय प्राणी संघ, त्याच्यामध्ये स्तर बीर काही प्रश्न नव्हता. त्यांच्यामध्ये असिमेट्री बॉडी होती, त्यांच्या बॉडीमध्ये काहीच सममिती नव्हती. पण आता इथे एक टप्पा पुढे गेलोय आपण. हे काय आहेत, हे परत समुद्रामध्ये आणि त्यातले काही थोडेसे गोड पाण्यामध्ये. यांच्या शरीराचा आकार कसा असतो बघा, दंडाकृती किंवा छत्री सारखा असतो, बरोबर. दंडाकृती असेल त्याला म्हणतात बहुशुंडक, आणि छत्रीचा असेल तर म्हणतात छत्रिक. नावाप्रमाणे त्यांचं शरीराची रचना आहे. आता ह्यांचं शरीर कसं आहे, अरीय सममिती, कसंही कापा, असं 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 कसंही कापा, दोन समान भाग होणारच, अरीय सममिती. आणि द्विस्तरीय म्हणजे काय, त्यांच्यामध्ये एक्टोडर्म आहे आणि एंडोडर्म आहे, मिझोडर्म नाहीये. मध्य काय त्याला मध्यस्तर नाहीये, बरोबर. आता यांच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके म्हणजे टेंटॅकल्स. शुंडकांचा उपयोग हा भक्ष्य पकडण्याकरता होतो, तर दंशपेशी विषाचे अंतक्षेपण करतात. त्यांचा संरक्षणासाठीही उपयोग होतो. बघा आता निडारियामध्ये एक लेवल वरती काय होतं, पॉरिफेरा, गरीब बिचारे एकमेकांवरती फक्त सेल्स लावून ठेवलेले आहेत, म्हणजे पेशी एकमेकांवरती बसवलेल्या आहेत, अशी त्यांची रचना होती. आता ह्या निडारिया प्राणीसंघामध्ये स्वतःचा विचार करण्याचा बघा तुम्हाला बदल दिसतोय की नाही बघा. ते पण पाण्यामध्येच आहेत, ते पण कोणाला तरी चिटकलेलेच असतील, पण आता ह्यांच्यामध्ये त्यांच्या मुखाभोवती दंश पेशीयुक्त शुंडक, यांना कोणी खाल्लं नाही पाहिजे, पण हे मात्र कोणालाही खाऊ शकतात. म्हणजेच बघा यांना अशा शिपट्या आहेत, शुंडक, ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये चांगला शब्द आहे टेंटॅकल्स. ह्या शुंडकांमधनं दंश करतात, ते चावतात आणि भक्ष्य पकडण्याकरता पण करतात. आजूबाजूला एखादा छोटा मासा आला आणि यांना खायचं असलं, जेव्हा ते मारलं शुंडक त्यांनी, तर तो अडकेल ना त्याच्यामध्ये, कारण हे दंश करणार आहेत, त्याला चावणार आहेत. जसा की साप दंश करतो आणि प्राण्याला मारून टाकतो, तसंच ह्याच्यामध्ये होणार आहे. आता ह्या शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्याकरता होतो आणि त्यांच्याकडे आणखीन दंशपेशी आहेत, बरोबर. तर दंशपेशी काय करतात, त्याच्यामध्ये विषाचं अंतक्षेपण करतात. तुम्हाला हे असं वाटत नाहीये का, सापाची जीभ याच्यातनं आली असेल. बघा एका प्राण्याच्या कुठल्या तरी कॅरेक्टरिस्टिक मधनं दुसऱ्या प्राण्याची डेव्हलपमेंट होत जाते, बरोबर की नाही, त्यालाच तर उत्क्रांती म्हणतात. ह्या निडारिया प्राणी संघामध्ये आपल्याला ज्या प्राण्याला खायचंय त्या प्राण्यावरती अटॅक करण्यासाठी ह्या शुंडकांमधनं अटॅक करायचा आणि त्याला दंश करायचा, त्याच्यामध्ये विष कालवून टाकायचं आणि त्याला खाऊन टाकायचं, असं त्याचं काम चालेल. इथे मुख आहे, तोंड आहे बघा इथे त्याचं. याचे शुंडक कसे बारीक बारीक, बरोबर, पण ते काय करतात, ह्याचाच अर्थ असा की
इतर प्राण्यांना खातात. आजूबाजूला असलेल्या इतर प्राण्यांना खायचं आणि स्वतःच्या अन्नाची गरज भागवायची. पाण्यामध्ये राहून जे आहे त्याला खाऊन टाकायचं. अशा पद्धतीने हे स्वतःचं पोट भरतात. त्याच्यामुळे त्यांचं संरक्षण पण होतं. कोण आहे रे यांच्या आजूबाजूला यांना खायला? हे मारतीलच ना लोकांना शुंडकांनी. दुसरे कोणी यांना खायला येऊ शकणार नाही. यांना स्वतःचा जीव वाचवण्याकरताची मस्त टेक्निक मिळालेली आहे, शुंडक. लोकांना मारा, पण स्वतःला मारायला आलं की त्यांनीच परत शेंड्याने त्याचे मारून टाकायचं लोकांना. आता नवजात मुकुल, परत ह्याच्यामध्ये पण बघा बडिंग होतं, बडिंग. हा मुकुल खाली पडला की इकडनं एक नवा जलव्याल म्हणजेच काय, हा निडारिया तयार होईल. कोरल, समुद्राच्या खाली कोरल नावाचे एक असे तुम्हाला कोरल नावाचे दगडही माहिती असतील. ते कोराल्स, त्याला प्रवाळ म्हणतात. अशा कोराल्समुळेच आपला तो रामसेतू बनलाय असं म्हणतात. तर हा जो कोराल आहे ना, हा पण एक प्रकारचा असा टोकदार काटेरी सारखाच प्रकार असतो. असे वलय वलय वलयुक्त असतात त्याच्यामध्ये आणि असं गोल त्याचा आकार असतो दगडासारखा. उदाहरणार्थ याचं काय आहे, जलव्याल, हायड्रा जे आपण इथं काढले, सी अॅनिमॉन आणि पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणजे फायसेलिया. जेलीफिश, जेलीफिश आपल्याला माहिती आहे. प्रवाळ म्हणजे कोराल्स, हे सगळे आपल्याला माहिती आहेत. हे सगळे या निडारिया प्राणीसंघामध्ये मोडतात. निडारिया नंतर येतात चपट्या कृमी. चपट्या कृमी आपण पुढच्या वेळेला बघू. अरे आपला आंघोळीचा स्पंज म्हणजे काय बघा. हा साधारणपणे गोलाकार प्राणी आहे. याचे शरीर प्रामुख्याने स्पॉन्जिन नावाच्या प्रथिनांच्या तंतूंचं बनलेलं असतं. त्याच्यामध्ये काय जलधारण क्षमता असते. पूर्वीच्या काळी आंघोळीसाठी याचा वापर करायचे. तसेच लोड तक्के बनवण्याकरता तो वापरायचे. कार्यालयामध्ये तिकीट चिटकवताना ती ओली करण्यासाठी किंवा कागद आणि चलनी नोटा मोजताना थोडक्यात त्याच्यामध्ये पाणी टाकलं ना की ते असं स्पंज सारखं होतं. मग त्याच्यात बोट बुडवून आपण नोटा मोजू शकतो, कागद उलटवू शकतो किंवा जिकडे जिकडे त्याला थोडंसं ओलसर पाहिजे, जरा वेळ त्याच्यात पाणी राहील असं पाहिजे, अशा सगळ्या ठिकाणी आपण याला बनवू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या 2 फायलम आज झालेले आहेत. ठीक आहे, 2 संघ झालेत. पुढच्या वेळेला आपण चपट्या कृमींपासून आपला धडा सुरू करूया. आज आपण इकडे थांबूया. आपण आपल्या प्राणीसृष्टीच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आपण प्राणीसृष्टीमध्ये एकेका टप्प्याचा डिटेलमध्ये अभ्यास करू. मग तुम्हाला समजेल की प्राणी कसे कसे बनलेले आहेत. चला भेटूया पुढच्या वेळेला. थांबूया आज आपण इकडे. बाय बाय. थँक्यू.